मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची तयारी करत असाल तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण व्हिडिओ बनवत आहोत, जे की तुम्हाला 10 पैकी 10 या ठिकाणी गुण मिळवून देत असतो. तर त्या विषयाचं नाव आहे कम्प्युटर्स. कम्प्युटरचे 10 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात आणि 10 पैकी 10 गुण मिळवण्यासाठी ही सुवर्ण संधी असते. तर त्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट सुरू केलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्नाचा संच या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता, सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे. पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, कारण प्रश्न समजणं अत्यंत महत्वाचा. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड द ब्रेन ऑफ द कम्प्युटर. आता 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्स, खालील जे ऑप्शन आहेत त्याच्यामधलं कोणतं ऑप्शन कम्प्युटरचं ब्रेन असं कन्सिडर केलं जाते. याच्यामध्ये रॅम आहे, सीपीयू आहे, हार्ड डिस्क आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी फोर्थ ऑप्शन आहे मदर बोर्ड. तर अशा प्रकारचे ऑप्शन्स त्या ठिकाणी येत असतात. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो सीपीयू. तर सीपीयूलाच या ठिकाणी कम्प्युटरचं ब्रेन या ठिकाणी कन्सिडर केले जाते. त्याच्यानंतर नंबर दुसरा प्रश्न क्रमांक 2 काय म्हटलेले पहा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द VLSI इन कम्प्युटर जनरेशन्स. आता या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाठच करावे लागणार आहेत. तर VLSI याचं तुम्हाला काय सांगायचं, फुल फॉर्म सांगायचं आहे. काय ऑप्शन दिलेले, व्हेरी लार्ज स्टोरेज इंटिग्रेशन, व्हेरी लो स्केल इंटिग्रेशन, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. त्याच्यानंतर या ठिकाणी वर्सटाईल लार्ज स्केल इंटिग्रेशन. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे, तुम्ही पाहू शकता ऑप्शन नंबर 3 म्हणजे सी, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन्स. अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला येत असतात आणि यामध्ये आपल्याला 10 पैकी 10 मिळवायचेच आहेत. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहू शकता तुम्ही, विच शॉर्टकट की इज युज्ड टू इन्सर्ट न्यू स्लाइड इन MS पॉइंट. MS पॉइंट्स मध्ये कोणती शॉर्ट कीज या ठिकाणी यूज केली जाते, तर कोणती, Ctrl+N, Ctrl+S, Ctrl+M. त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 4 Ctrl+K. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो Ctrl+M. ही जी की आहे, शॉर्ट कीज आहे, ती इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला स्लाइड पॉवर पॉइंट्स मध्ये यूज केले जाते. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये सेम येत असतात. तर त्यासाठीच आपण खास सेम ॲज इट इज पॅटर्न नुसार आपण या ठिकाणी सर्व क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत. यामध्ये लिपिक या पदासाठी आपण क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत, तसेच शिपाई या पदासाठी देखील आपण क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत. यामध्ये 40 क्वेश्चन सेट आहेत मित्रांनो. तर अतिशय महत्वाचे प्रश्न यामध्ये आपण समावेश केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण चांगल्या प्रकारे मिळवता येतील. कारण भरती ही अतिशय मोठी आहे, त्याच्यामुळे ह्या भरतीमध्ये आपल्याला संधी मिळालीच पाहिजे. आणि जर ही एकदा भरती जर तुमच्या हातामधून गेली तर लिहून देतो, याच्यानंतर एवढी मोठी भरती काही येणार नाही किंवा बऱ्याच जणांचं एज देखील त्या ठिकाणी एक्सपायर होऊ शकते. त्याच्यामुळं या ठिकाणी ही जी भरती आहे ती जर सोडायची नसेल तर तुम्हाला चारही बाजून जेवढे ऑप्शन आहेत तुमच्याजवळ, जेवढे प्रयत्न कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटीने तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. परंतु फक्त प्रयत्न करूनच चालत नाही, तर योग्य मार्गदर्शन देखील तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. जर योग्य मार्गदर्शन नसेल, योग्य कंटेंट नसेल, तर रात्रंदिवस मेहनत करूनही तुमचा अर्थ राहणार नाही. कारण तुम्ही पाहत आहात, जे विद्यार्थी जास्त स्टडी करत नाहीत परंतु योग्य मार्गदर्शनाखाली योग्य कंटेंटचा वापर करून अभ्यास करतात, ते जॉईन झालेले आहेत. परंतु बरेच विद्यार्थी आहेत, मेहनत जास्त करतात परंतु चुकीच्या दिशेने खोटी मेहनत करत असतात, त्याच्यामुळे त्यांना गुण मिळत नाही आणि जॉईनिंग सुद्धा होत नाही. तर आपल्या चॅनल ऑथेंटिक माहिती आपण प्रोव्हाइड करत असतो आणि ऑथेंटिक डाटा देखील प्रोव्हाइड करत असतो. तर त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुंबई उच्च न्यायालय लिपिक असो किंवा शिपाई असो, टायपिंगचे पॅसेज असो किंवा क्वेश्चन सेट असो, तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आणि शिपाई या पदाचं जर तुम्ही क्वेश्चन सेट डाउनलोड करत असाल तर त्यासोबतच 500 प्रश्नाचा संच आपण या ठिकाणी फ्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी देत आहोत. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे, gigabytes GB is equal how many megabytes MB. gigabytes आहे तर ते MB मध्ये किती बाइट्स असते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1024. आणि हे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो एक्झाम मध्ये, आणि यासाठी सुद्धा कम्प्युटरचे 500 क्वेश्चनचा या ठिकाणी आपण एक ई बुक तयार केलेले आहे, त्याच्यामधलेच त्या ठिकाणी प्रश्न येतात. तर ते देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइसचं या ठिकाणी एक्झाम्पल्स कोणते आहे, तर त्याचा आन्सर आहे स्कॅनर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, द ऍक्शन ऑफ द लोडिंग ऑपरेटिंग सिस्टम इनटू द मेन मेमरी इज कॉल्ड. काय म्हटलं, द ऍक्शन ऑफ द लोडिंग ऑपरेटिंग सिस्टम इनटू द मेन मेमरी इज कॉल्ड. मेन मेमरीला या ठिकाणी काय म्हणतात, जे ऑपरेटिंग सिस्टम लोडिंग घेत असते. तर स्टार्टिंग, फॉर्मॅटिंग, बुटिंग, एंटरिंग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बुटिंग. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच शॉर्टकट की इज युज्ड टू अंडू द लास्ट ऍक्शन इन MS वर्ड. तर MS वर्ड्स मध्ये कोणती अशी शॉर्टकट कीज आहे जी अंडू साठी आपण यूज करत असतो. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे, सर्वांनाच माहित असेल, Ctrl+Z. कारण जर
तुमचं एखादं चूक झाली असेल, डाटा जर तुमचा मिस झाला असेल, डिलीट झाला असेल, तर लागलीच तुम्हाला Ctrl+Z जर तुम्ही क्लिक केलं म्हणजे दाबलं त्या ठिकाणी कीबोर्डवर, तर पूर्ण डाटा तुमचा येऊन जाते. त्याच्यानंतर टाईप ऑफ मेमरी इज रॅम. रॅम ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे, तर कोणत्या प्रकारची मेमरी आहे या ठिकाणी पाहू शकता, व्होलाटाइल्स. त्याच्यानंतर पुढचं विच प्रोग्राम लँग्वेज वाज प्रिमिलरी युज्ड इन सेकंड जनरेशन कम्प्युटर्स. आता दुसरी जी कम्प्युटरची पिढी आहे त्यामध्ये प्रोग्रामसाठी प्रायमरी भाषा म्हणून कोणती भाषा या ठिकाणी यूज केली जाते, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असेंब्ली लँग्वेज. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्ही पाहू शकता काय, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL. तर या ठिकाणी युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, युनिव्हर्सल रेडिओ लेबर, युनायटेड रिसोर्स लिंक, युनिफॉर्म रेडिओ लोकेटर. तर या ठिकाणी काय, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. अशा प्रकारचे प्रश्न हे प्रश्न एक्झामला आलेले आहेत. अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी पडत असतात. विच फंक्शन की इज युज्ड टू स्टार्ट स्लाइड शो इन MS पॉवर पॉइंट मध्ये तुम्हाला स्टार्ट स्लाइड शो करण्यासाठी कोणती शॉर्ट फंक्शन कीज तुम्हाला यूज करायची आहे, तर या ठिकाणी पाहू शकता F5 दाबल्याच्या नंतर ती फंक्शन की या ठिकाणी ऑटोमॅटिकली काय होईल, ओपन होईल. पुढचा प्रश्न, MS Excel इज अँड डायडा सॉफ्टवेअर. MS Excel हे कोणते सॉफ्टवेअर आहे, तर आपल्याला पाहू शकतो वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डाटाबेस. MS Excel मध्ये काय केले जाते, तर सिंपल वाटते परंतु याचा आन्सर आहे स्प्रेडशीट, कारण सगळे सारखेच वाटते प्रेझेंटेशन ऑप्शन सोडला तर. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहू शकता काय दिलेले आहे, अ कम्प्युटर on a network that request resources is called. A computer on network that request resources is called. Resources जी रिक्वेस्ट असते त्या ठिकाणी त्याला काय म्हटले जाते, तर सर्व्हर, क्लायंट, रूटर, स्विच. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्लायंट्स. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू शकता, प्रश्न समजणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रश्न समजला तरच तुम्हाला उत्तर देतात. काय आहे, व्हॉट इज द शॉर्टकट कीज टू सेव्ह ॲज अ डॉक्युमेंट इन द मोस्ट ऍप्लिकेशन. आपण पाहतो ऍप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर आपल्याला सेव्ह करावं लागते, परंतु त्याची शॉर्टकट कीज आहे ते आपण वापर केला तर सेव्ह ॲज होते, जसं आहे तसं त्या ठिकाणी सेव्ह आपल्याला करता येते. सेव्ह सुरुवातीला होते, त्याच्यानंतर सेकंड टाइमला सेव्ह ॲज म्हणल्यावर जी फाईल ऑलरेडी ॲज इट इज ती सेव्ह होते. मग यासाठी कोणती शॉर्टकट कीज आपल्याला या ठिकाणी यूज करायची आहे, तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जी फंक्शन्स की आहे F12 जर तुम्ही या ठिकाणी यूज केली तर त्या ठिकाणी ॲज इट इज काय होते, सेव्ह होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, विच प्रोटोकॉल इज यूज फॉर सेंडिंग ईमेल्स. ईमेल सेंडिंग करण्यासाठी कोणता प्रोटोकॉल यामध्ये यूज केला जातो, तर SMTP. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे पहा, या ठिकाणी दिले अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. PARAM इज एक्झाम्पल ऑफ अन इंडियन. कशाचा आहे, लॅपटॉप आहे का, ऑपरेटिंग सिस्टम आहे का, सुपर कम्प्युटर आहे का, किंवा ब्राउझर आहे का, कशाचं आहे, तर हे सुपर कम्प्युटरचं नाव आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, व्हॉट इज द डिफॉल्ट द एक्सटेन्शन ऑफ MS वर्ड्स 2007. 2007 मध्ये जे वर्ड्स होतं त्याचं एक्सटेन्शन काय आहे, जी फाईल आहे ती कोणत्या एक्सटेन्शन्स मध्ये सेव्ह होत असते ते आपल्याला माहित असायला पाहिजे. doc.txt, docx, PDF. तर PDF पण या ठिकाणी येणार नाही, टेक्स्ट पण येणार नाही, तर काय docx. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, विच नेटवर्क कव्हर सिटी वाईड एरिया. कोणत्या या ठिकाणी नेटवर्क्स आहे सिटी नुसार त्या ठिकाणी कव्हर करते, तर MAN, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा, हु इज नाउन ॲज द फादर ऑफ कम्प्युटर. याचा आन्सर तर सगळ्यालाच आलं पाहिजे. हु इज द नाउन ॲज द फादर ऑफ कम्प्युटर. फादर ऑफ कम्प्युटर्स कोण आहे, तर या ठिकाणी काय आहे, चार्ल्स बॅबेज. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, शेवटचा प्रश्न या व्हिडिओ मधला, Ctrl+K इज युज्ड टू डायडॅश इन MS वर्ड. आता तुम्ही मला या ठिकाणी सांगायचं आहे डिलीट पॅरेग्राफ, इन्सर्ट हायपरलिंक, चेंज फॉन्ट, अलाइन सेंटर. तर असले प्रश्न फक्त एक्झाम पुरतेच मर्यादित नसतात, तर मित्रांनो क्लर्क या पदाची एक्झाम असल्यामुळं मुलाखतीमध्ये सुद्धा या ठिकाणी कम्प्युटर नॉलेज आपलं चेक केले जाते. त्याच्यामुळं फक्त लेखी परीक्षेपुरतं मर्यादित नसून तर मुलाखतीमध्ये सुद्धा आपल्याला मार्क्स मिळवून देणारा हा विषय आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्हाला करायचं आहे आणि प्लस पॉईंट 10 पैकी 10 गुण आपल्याला मिळवता येतात. तर अशाच प्रकारची ऑथेंटिक माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा.